या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत अक्षराची आई खूप काळजीत असते आणि मग त्यानंतर ती अक्षराला कॉल करायचं ठरवते, परंतु अक्षरा काही तिचा कॉल रिसीव्ह करत नाही. त्यामुळे तिला प्रश्न पडतो की नेमकं काय झालं असेल, चारुहास दादांनी अक्षराला असा फोन करून का बोलावून घेतलं असेल. आणि मग त्याचवेळी ती इरा त्या ठिकाणी येते आणि ती आईला म्हणू लागते की तुझी ती लाडकी लेक ना तुझा फोन उचलणारही नाही, कारण ती अधिपतींसोबत गप्पा मारण्यात बिझी आहे. आणि हे ऐकून अक्षराच्या आईला धक्का बसतो, पण ती या गोष्टीवर विश्वास काही ठेवत नाही. ती इराला म्हणते की तू उगाच वाटेल ते बोलू नको, पण इरा हसतच म्हणत असते की आई मी का खोटं बोलू, मी जे बघितलं ना तेच तुला सांगते. तर अक्षराची आई म्हणत असते की अगं अक्षरा तर चारुहास दादांना भेटण्यासाठी गेली आहे ना. आणि ते ऐकून इरा हसतच म्हणते की अगं ती आपल्याला एक सांगते आणि बाहेर जाऊन वेगळंच काहीतरी करते. ती त्या चारुहास सरांना भेटण्यासाठी गेलेली नाही आहे, तर अधिपतींना भेटण्यासाठी गेली आहे. मी स्वतः त्या दोघांना मंदिरामध्ये गप्पा मारताना पाहिलं. आणि हे ऐकून आई तिला विचारते म्हणजे तू पुन्हा अक्षराचा पाठलाग केला का. तर इरा घाबरून म्हणते की नाही नाही, मी निखिलसोबत मंदिरामध्ये गेले होते तेव्हा माझं सहज त्यांच्याकडे लक्ष गेलं, मी जे बघितलं तेच तुला सांगितलं. आणि खरं तर ना मला कळतच नाही आहे ताई अशी का वागते, म्हणजे ते अधिपती तिला दूर लोटण्याचा प्रयत्न करतायत आणि तरीही ती त्यांच्या जवळच जाते. जर तिच्या जागी मी असते ना तर माझ्या नवऱ्याचं तोंडही बघितलं नसतं. दुसरीकडे चारुहास सर आणि अक्षरा फोनवर बोलत असतात. अक्षरा म्हणत असते की बाबा मला माहिती आहे त्या भुवनेश्वरी मॅडमला काही झालेलं नाही आहे, त्या फक्त नाटक करतायत. आधीसुद्धा दोनदा तीनदा त्यांनी असंच केलं आहे. आणि ते ऐकून चारुहास सर म्हणतात की ती अशी का वागते ना तेच मला कळत नाही, असं वागून तिला नेमकं काय भेटतं काय माहिती. आणि ते ऐकून अक्षरा म्हणते की बाबा त्यांना ना त्यांच्या हातामध्ये असणारी सत्ता सोडायची नाही आहे, त्यांना अधिपतींवर त्यांची जी हुकूमत आहे ती सोडायची नाही आहे, आणि म्हणूनच त्यांची ही सगळी कारस्थानं सुरू आहेत. आणि ते ऐकून चारुहास सर म्हणतात की अक्षरा मला या अशा कारस्थानी बाईसोबत लग्न करावं लागतंय, याचं खरंच खूप वाईट वाटते, पण आता माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही आहे. जोपर्यंत आपलं ध्येय साध्य होत नाही तोपर्यंत आपल्याला हे सगळं सहन करावं लागेल. तर अक्षरा म्हणत असते की बाबा म्हणूनच मी तुम्हाला सांगत होते की तुम्ही नका तिच्याशी लग्न करू, पण तुम्ही माझं नाही ऐकलत. आणि ते ऐकून चारुहास सर म्हणतात की अक्षरा आता मला माघार घेऊन नाही चालणार, मी अधिपतीच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेतली. पण अक्षरा म्हणत असते की बाबा तुम्हीच म्हणालात ना की तुम्ही शपथ घेताना तुमचा हात अधिपतींच्या डोक्यावर नव्हता, मग तुम्ही माघार घेऊ शकता. पण चारुहास सर म्हणतात की आता जर मी माघार घेतली ना तर ती तुझं माझं आणि अधिपतीचं आयुष्य उद्ध्वस्त करेल. पण अक्षरा म्हणत असते की नाही बाबा असं नाही काय होणार, त्यांच्यात इतकी हिंमत नाही आहे. पण चारुहास सर म्हणतात की नाही अक्षरा तू तिला अजून चांगलं ओळखलेलं नाही आहे, जर त्या बाईला आता हे कळलं ना की मी लग्नातून माघार घेतोय तर मग ती आपल्याला काही सोडणार नाही. आणि मुळात मी माझ्या अधिपतीची शपथ घेतली, त्याच्यासमोर तिला शब्द दिलाय, त्यामुळे आता मला माघार घेता येणारच नाही. आणि ते ऐकून अक्षरा म्हणते की हो बाबा कळतंय मला सगळं. तर चारुहास सर म्हणत असतात की अक्षरा पण मी एक काम तर करूच शकतो, मी तिला जाऊन सरळ जाब विचारू शकतो, मी तिला सांगू शकतो की मी 4 पावलं पुढे आलो आहे ना, मग तू आता ही कारस्थानं बंद कर, उगाच खोटं खोटं वागू नको. पण अक्षरा म्हणते की नाही बाबा हेच तर आपल्याला नको आहे ना, आपण आता इमोशनली होऊन विचार नाही करायचा, आपल्या मनात जे आहे ते नाही बोलायचं. आणि मग त्यानंतर ती चारुहास सरांना त्यांनी भुवनेश्वरीसोबत यापुढे कसं वागायला पाहिजे हे सांगू लागते. आणि तिचं बोलणं ऐकून ते सुद्धा खुश होतात. दुसरीकडे आई इराला म्हणत असते की तू तुझी आणि ताईची तुलना करत जाऊ नको. तर इरा म्हणते की मी कुठे तुलना केली, मी फक्त मला काय वाटतं ते सांगितलं. तर आई म्हणत असते की अगं आत्ताच तर तू म्हणाली ना की जर मी अक्षराच्या जागी असते तर माझ्या नवऱ्याचं तोंडही बघितलं नसतं, आणि यालाच तुलना म्हणतात. आणि ते ऐकून इरा हसतच म्हणते हो का, मग एक गोष्ट लक्षात ठेव, ही तुलना ना तू आणि बाबांनीच करायला सुरुवात केली, अगदी माझ्या लहानपणापासून तुम्ही प्रत्येक वेळी माझी तिच्याशी तुलना करायचात, मला म्हणायचात की बघ तुझी ताई किती हुशार आहे, किती गुणी आहे, तिच्यासारखी वाग, चांगला अभ्यास कर. आणि ते ऐकून आई म्हणते की अगं आम्हाला वाटायचं की तू सुद्धा अक्षरासारखंच व्हावं, म्हणून आम्ही तुला ते चांगल्या हेतूने सांगायचो, पण तू नेहमी या सगळ्याचा चुकीचाच अर्थ घेतला. आणि ते ऐकून इरा म्हणते की मी काही चुकीचा वगैरे अर्थ घेतलेला नाही आहे, मला अगदी बरोबर समजलं आहे तुम्हाला काय म्हणायचं होतं ते. आणि जरी तुमच्या नजरेत मी वाईट असले ना तरी बघ आता माझा सुखाचा संसार सुरू आहे, आणि तुमची ती सद्गुणांचा पुतळा असणारी मुलगी तुमच्याशी खोटं बोलून त्या अधिपतींना जाऊन भेटते. आणि मग त्यानंतर ती असंही म्हणते की मी आता तुम्हाला जे काही सांगितलं ते ताईच्या काळजीपोटी सांगितलं,
तर यापुढे काय करायचं ते तुम्ही तुमचं बघा आणि ती तेथून निघून जाते. दुसरीकडे डॉक्टर अधिपतीला सांगतात की आपल्याला लवकरात लवकर भुवनेश्वरी मॅडमला ॲडमिट करावं लागेल आणि हे ऐकून अधिपती घाबरतो. तर ती दुर्गी पुन्हा रडायला सुरुवात करते. ती म्हणत असते की अधिपती बघितलं ना ताईची तब्येत किती बिघडली आहे, मला तर खूपच भीती वाटते. आता डॉक्टरांनी सांगितलं आहे ना तर आपण लगेच ताईला ॲडमिट करू. आणि मग ती म्हणू लागते की अगं ताई डोळे उघड, माझ्याकडे एकदा बघ तरी. तर मग भुवनेश्वरी नाटक करत हळूहळू डोळे उघडते. दुर्गी म्हणत असते की बघा अधिपती, ताईला किती अशक्तपणा आला आहे, तिला डोळेसुद्धा नीट उघडता येत नाही आहेत. त्यामुळे अधिपती अजूनच घाबरतो. तर भुवनेश्वरी म्हणत असते की आपल्याला हॉस्पिटलमध्ये वगैरे जायची गरज नाही आहे, आम्हाला काही झालेलं नाही. पण अधिपती म्हणतो की आईसाहेब असं करून कसं चालेल, तुमची तब्येत खूपच बिघडलेली वाटते. आणि त्याचवेळी चारुहास सर त्या ठिकाणी येतात. ते नाटक करत म्हणत असतात की अगं भुवनेश्वरी काय झालं तुला. आणि चारुहास सरांना पाहून भुवी चांगलीच घाबरते. ती पटकन उठून बसते आणि म्हणते की नाही नाही काही नाही. तर चारुहास सर म्हणतात की अगं मग डॉक्टर का आलेत. तर भुवनेश्वरी म्हणू लागते की ते थोडं बीपीचं. मात्र ती काही बोलणार त्याआधीच चारुहास सर म्हणतात अगं म्हणजे तुला बीपीचा त्रास आहे का. आणि ते डॉक्टरांना विचारतात की डॉक्टर नेमकं काय झालं आहे. तर तो डॉक्टरही घाबरतो, त्यालाही काही बोलता येत नाही. तर चारुहास सर म्हणत असतात की अगं भुवनेश्वरी, तू असं आजारी पडणं बरोबर नाही आहे. मला तर असं वाटतं की तू आपल्या लग्नाची जी काही तयारी सुरू केली आहे ना त्याचमुळे तुझ्यावर खूप ताण आला आहे आणि तू आजारी पडली आहेस. म्हणून मला असं वाटतं की आधी तू व्यवस्थितपणे बरी हो आणि मग त्यानंतरच आपण पुढच्या तयारीला सुरुवात करू. आणि मग ते अधिपतीलासुद्धा म्हणतात की अधिपती तुलासुद्धा असंच वाटतं ना, कारण भुवनेश्वरीच्या तब्येतीपेक्षा दुसरं काही महत्त्वाचं नाही आहे. आणि त्यावर तोसुद्धा हो म्हणतो. तर चारुहास सर म्हणत असतात की भुवनेश्वरी, तुझा बीपी वाढतो या गोष्टीकडे तू दुर्लक्ष करू नको बरं का, नाहीतर आजकाल लोक चालता बोलता मरण पावतात. तुझ्या बाबतीत जर तसं काही झालं तर मग काय करायचं. आणि मग त्यानंतर ते असंही म्हणतात की आपण ना हिमालयात जाऊ, मी कालच वाचलं होतं तिकडे ना या आजारांवर चांगले उपचार मिळतात. हवं तर मी तुझ्यासोबत येतो, आपण दोघेही तिकडे जाऊ, व्यवस्थित उपचार करून घेऊ. उगाच आपल्यामुळे आपल्या मुलांवर ताण यायला नको, ते त्यांचा संसार बघतील की आपल्याला सांभाळतील. आणि चारुहास सरांचं असं बोलणं ऐकून भुवीची तर बोलतीच बंद होते. तिला काय बोलावं हे सुचत नाही. तर चारुहास सर असंही म्हणतात की हे बघ, मला माहिती आहे दुर्गेश्वरी अक्षराच्या घरी गेली होती, त्यामुळे अक्षरा आज ना उद्या कधीतरी घरी येईलच. आणि ती घरी आल्यावर मी तुझ्याशी लग्न करणारच आहे, मी तुला तसा शब्द दिला आहे. आणि मग त्यामुळे फरक पडत नाही ना आपण यावर्षी लग्न केलं काय किंवा पुढच्या वर्षी केलं काय, आपलं लग्न कधी ना कधी होईलच. पण त्याआधी तू पूर्णपणे बरी होणं गरजेचं आहे. आणि तसं पाहायला गेलं तर माझी तब्येतसुद्धा ठीक नसते, त्यात तू देखील आजारी पडली तर मग कसं होणार सगळं. आणि ते ऐकून भुवनेश्वरी तर गप्पच बसते. दुसरीकडे अक्षराची आई बाबांना कॉल करते आणि इरा जे काही बोललेली असते ते त्यांना सांगते. ते म्हणतात की तू काळजी करू नको, मी अक्षरासोबत बोलतो, जर ती खरंच अधिपतींना भेटली असेल तर तिला समजावतो. पण जर हे सगळं खोटं असेल ना तर त्या इराची काही खैर नाही. आणि मग ते अक्षराला कॉल करतात आणि तिला विचारतात की तुझी आणि अधिपतींची भेट झाली होती का. आणि त्यावर अक्षरा हो म्हणते आणि मग घडलेला सगळा प्रकार सांगते. पण बाबांना हे सगळं काही आवडत नाही. ते म्हणत असतात की मला ना अधिपतींचा खरंच खूप राग येतोय. अक्षरा म्हणते की बाबा मला समजतंय सगळं, तुम्हाला अधिपतींचा राग का येतोय हे सुद्धा माहिती आहे मला, पण तुम्ही ना मला फक्त 10 दिवसांची मुदत द्या, या 10 दिवसांमध्ये ना सगळं काही ठीक होईल. आणि ते ऐकून मग बाबा म्हणतात की ठीक आहे, मी तुला आता शेवटचे 10 दिवस देतोय. जर या 10 दिवसांमध्ये तू म्हणतेस तसं जर सगळं घडलं तर ठीक, नाही तर मग मला जे हवं ते मी करणार. आणि त्यावर अक्षराही हो म्हणते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत अक्षरा चारुहास सरांना फोन करते आणि त्यांना सांगते की बाबा आता आपण भुवनेश्वरी मॅडमसोबत असेच डावपेच आखून वागायचं, कारण शेवटी आपल्या तिघांना बक्षीस मिळणार आहे, तुमचं माझं आणि अधिपतींचं प्रमोशन होणार आहे. पण अक्षरा नेमकं असं का बोलते हे त्यांना काही समजत नाही. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.